तुम्हाला माहिती आहे का, महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। याच दिवशी भगवान शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणूनच आपण महाशिवरात्री सेलिब्रेट करतो। आजचा दिवस फक्त उपवासाचा नाही, तर मनातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सोडून देण्याचा आहे। इथं मी करून घेत होते पूजा आणि त्याच्यासाठीच मी हे फुलं मागवली होती, पण ही फ्रेश मला जास्त वाटत नव्हती, त्यामुळे मी हे देवांवरती वाहिली नाही। त्याच्याच बदली मी इथे छान देवघर डेकोरेट करून घेतलं आणि महादेवांवरती वाहिलं बिल्वपत्र म्हणजेच बेलाचं पान आणि पांढरं फूल। तसं तर त्यांचं फेवरेट धतुरा आहे, पण ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं। मला रांगोळी काढायची होती आणि रांगोळीमध्ये महादेवाची पिंडसुद्धा मला काढायची होती, पण काळ्या रंगाची रांगोळी नसल्यामुळं मला रांगोळी काढणं हे स्किप करावं लागलं। म्हणूनच छोटीशी का होईना पण मनाला प्रसन्न होईल अशी छान पूजा करून घेतली। ऑफिसला सुट्टी नसल्यामुळं मला माझी पूजा आटोपती करून घ्यावी लागली। उपवास असल्यामुळं आदल्याच दिवशी मी साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि शेंगादाण्याचं कूट पण करून ठेवलं होतं। तुमची शिवरात्री कशी गेली हे नक्की सांगा आणि हो, फॉलो करायला विसरू नका। चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।